राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती। छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले असून उद्या सुनावणी होणार आहे। यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मागे सेशन्स कोर्टाकडनं एक क्लीन चिट मिळाली होती, म्हणजे त्यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन मान्य झालं होतं। त्याच्या विरुद्ध अपील करणं हे खरं तर अँटी करप्शन ब्युरोचं कर्तव्य होतं। सुप्रीम कोर्टाकडनं आत्ताच 15 दिवसापूर्वी आदेश आले की चीफ जस्टिस यांना पत्र लिहून विनंती करावी आणि त्या विनंतीनुसार चीफ जस्टिसनी ते मॅटर लावून घ्यावं योग्य त्या जजकडे। तर आता हे मॅटर उद्या जस्टिस मोडक यांच्या पुढे 12 नंबरवर आहे। मला असं खात्री आहे की महाराष्ट्र सदन घोटाळ्यात इतक्या पटकन आम्ही त्यांना बाहेर पडू देणार नाही। अँटी करप्शन ब्युरोला हवं ते करू दे, पण त्याच्या विरुद्ध चॅलेंज करणं हे माझं मी कर्तव्य समजते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।